नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा TET 2024 जाहीर झालेली आहे. विद्यार्थी मित्रों, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे. तर चला पाहूया आपल्या TETची जाहिरात आणि आपली TETची डेट. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रों, आपल्या CET सेलचं हे परिपत्रक आहे. आपण पाहू शकता, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दिनांक 9/9/2024 रोजी प्रसिद्ध झालेलं प्रसिद्धीपत्रक आहे. विषय आपण पाहू शकता, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 आयोजनासंदर्भात मोफत प्रसिद्धी देण्याबाबत. त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्या इथे तपशील माहिती पाहता येते. कार्यवाहीचा टप्पा म्हणजे आपल्या TETच्या परीक्षेचा कार्यवाहीचा टप्पा. तत्पूर्वी त्याची असणारी जी सूचना आहे ती आपण इथे वाचू शकता. 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी हे 2 टप्पे आपल्याला माहीत आहेत, ज्याला आपण पेपर 1 पेपर 2 असं म्हणत असतो. तर त्या संदर्भातील आपली जी वेबसाईट आहे, वेबसाईट इथे दिलेली आहे. त्यानंतर सर्व संबंधितांनी संकेतस्थळात नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9/9/2024 पासून सुरू होत असून दिनांक 30/9/2024 अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी. ज्यांना अर्ज भरायचे आहेत त्यांनी अशा प्रकारे जो टप्पा आहे, कार्यवाहीचा टप्पा, तो लक्षात घ्यावा. ऑनलाईन अर्ज जो आहे तसेच शुल्क भरण्याचा कालावधी तो कधी आहे तर 9/9/2024 ते 30/9/2024 या दरम्यान आपल्याला ऑनलाईन अर्ज भरता येतील. तसेच आपल्याला त्याची फीस म्हणजेच शुल्क भरता येईल. त्यानंतर आपली जी परीक्षा आहे त्याचं हॉल तिकीट, ज्याला आपण ॲडमिट कार्ड असंही म्हणतो, तर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून मिळणे. कधी मिळेल ते तर 28/10/24 ते 10/11/2024. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ तर 10 तारखेला आपली परीक्षा असणार आहे. महिना कोणता आहे तर 11वा म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये आपली परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. तर 10/11/2024 वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 1पर्यंत. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 ज्याची की आपल्याला दिनांक इथे पाहायला मिळतोय 10/11/24 म्हणजे सेम डेटला पेपर दोन्ही असतात, हे आपणास माहीत आहे. वेळ आहे दुपारची, तर दुपारी 2 ते 4:30पर्यंत हा पेपर असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्या TETची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. आपण संकेतस्थळात भेट देऊन ही जाहिरात तिथून डाउनलोड करून घेऊ शकता व जाहिरात प्रमाणे आपल्याला पुढील कार्यवाही करता येईल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच TETच्या सर्व व्हिडिओ लेक्चरसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. विद्यार्थी मित्रो, आपल्या वेळापत्रकासही त्यांनी आपल्याला काही सूचना इथे दिलेल्या आहेत. परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, त्यानंतर परीक्षा शुल्क भरणे म्हणजेच फीस भरणे, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, त्यानंतर अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन, निकाल याबद्दलची आपली जी सर्व शासन निर्णय आहेत परिषदेच्या वेबसाईटवरती म्हणजेच mahatet.city.in या वेबसाईटवरती आपल्याला ते उपलब्ध असणार आहेत. त्यातील प्रत्येक सूचना आपण काळजीपूर्वक वाचायची आहे, तपासायची आहे आणि त्यानंतरच अर्ज आपल्याला भरण्यास काय करायचे आहे, सुरुवात करायची आहे. त्यानंतर अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी 10वी 12वी व शैक्षणिक किंवा व्यावसायिक जी अर्हता आहे, दिव्यांगत्व जे आहे, डिसॅबिलिटी, राखीव प्रवर्गाचे असल्यास सर्व ज्या बाबी आहेत त्या आपण काय करायच्या आहेत, व्यवस्थित चेक करायच्या आहेत. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, त्याचे स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली आपली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र, त्यानंतर स्वतःचे ओळखपत्र, ऑनलाईन आवेदनपत्र अपलोड करायचे असल्यास सोबत ठेवणे आपल्याला गरजेचं आहे. तर ह्या बाबी आपल्याला अगोदर जमा करा असं आपल्याला आपल्या TETने सांगितलेलं आहे. तर सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क म्हणजेच ईमेल, SMS इत्यादी ज्या संपर्क करण्याच्या सुविधा आहेत त्याही आपण काय करायचं, व्यवस्थित भरायचे आहेत, नमूद करायचे आहेत. म्हणजे आपला ईमेल आहे व्यवस्थित द्यायचा आहे, आपला मोबाईल नंबर व्यवस्थित आपल्याला काय करायचा आहे तिथे द्यायचा आहे, समाविष्ट करायचा आहे. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID, भ्रमणध्वनी क्रमांक ज्याला मोबाईल नंबर म्हणतो आपण, अचूक द्यावा, जतन करून ठेवावा. पेपर फर्स्ट ज्याला आपण म्हणतो प्राथमिक स्तर, पेपर सेकंड ज्याला आपण उच्च प्राथमिक स्तर असं म्हणतो, तर हे दोन्हीपैकी आपला कुठला विकल्प म्हणजे पर्याय बरोबर बसतो तो आपण निवडायचा आहे. त्यानंतर बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल तर याचा आपण पाहायचा आहे. प्रत्येक स्तरावर स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही, तर आपण अर्ज एकच भरायचा आहे. त्याद्वारे आपल्याला पेपर फर्स्ट सेकंड दोन्ही नमूद करता येतात. त्याप्रमाणे आपण अर्ज
भरावायचा आहे. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करण्यात येईल, तर अर्ज त्यांना दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने करता येत नाहीत, हेही आपण लक्षात घ्यावे. तसेच या परीक्षेचे प्रवेश शुल्क आहे, तर ज्याला आपण प्रवेश फीस असं म्हणूया, तर ते किती आहे? ऑनलाईन पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? भरायचं आहे. बँकिंग, त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारे आपण ते ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो. त्यानंतर चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही. आता ही जुनी पद्धत बंद झालेली आहे, याची आपण दक्षता घ्यावी. त्यानंतर परीक्षा शुल्क भरणं यशस्वी झाल्यानंतर उमेदवारांनी काय करायचं आहे? आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल आणि त्यानंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही. म्हणजे आपल्याला अगोदर सर्व माहिती अचूक भरायची आहे. 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, त्यानंतर आपण कॅटेगरीमधून फॉर्म भरत असल्यास आपली सर्व माहिती अचूक असली पाहिजे. त्यानंतर आपल्याला त्यात अपडेट करता येणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. भरताना जर माहिती व्यवस्थित भरली तर अपडेटची आपल्याला गरज राहणार नाही, याची आपण दक्षता घ्यावी. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज मात्र विचारात घेतला जाणार नाही. अर्ज आपण नुसता भरून ठेवलेला आहे, प्रवेश शुल्क जे आहे ते आपण भरलंच नाही तर आपला अर्ज ग्राह्य धरला जात नाही. ही गोष्ट आपल्याला त्या अनुषंगाने लक्षात ठेवायची आहे. ऑनलाईन आवेदनासोबत कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही, तर आपल्याला फक्त आपले जे डॉक्युमेंट्स आहेत तिथं आपल्याला काही जोडायचे नाहीत. तसेच आवेदनपत्र, कागदपत्रे गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही, म्हणजेच हार्ड कॉपी कुठल्याही पद्धतीने आपल्याला द्यायची नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी आपोआप रद्द होईल. म्हणजे आपण अचूक माहिती भरायची आहे. चुकीची माहिती आढळल्यास आपलं जे कॅन्डिडेचर असतं त्याला आपण विद्यार्थी आपल्याला जो तात्पुरता प्रवेश दिलेला आहे परीक्षेसाठी तो आपला आपोआप रद्द होतो. त्यानंतर 8वी सूचना आपल्याला अशी पाहायला मिळते, एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल. आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. म्हणजे शुल्क आपण जमा करताना लक्षात घ्या, मल्टिपल फॉर्म आपल्याला भरायचे नाहीत, एकच फॉर्म भरायचा आहे आणि शेवटचा फॉर्म अंतिम धरला जाईल, अंतिम गणला जाईल. सन 2018-2019च्या TET गैरप्रकार समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी वेबसाईटवरती उपलब्ध आहे. वेबसाईट तीच आहे, तर या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी. आपण भरलेली माहिती चुकीची असल्यास, निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे, परीक्षा विभागाकडे आहे. तसेच 2018-19 यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजे 18 आणि 19च्या TETमध्ये गैरप्रकार ज्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये नाव आहे त्यांनी ही खबरदारी घ्यायची आहे. सर्वांनी आपले नाव चेक करून घ्यायचे आहेत, तर त्याप्रमाणे घ्यायची सूचना आपण व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील, ज्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे आपलं संकेतस्थळ काय करायचं आहे, तपासत राहायचं आहे, चेक करत राहायचं आहे. हेल्पलाईन नंबर आपल्याला इथे दिलेला पाहायला मिळतो. इथं शेवटचा जो 81 आहे, म्हणजे परत 81 नंतर 81 जर लागला नाही तर 82 लावून पहा, 82 लागला नाही तर शेवटला 83 लावून पहा. त्यानंतर दूरध्वनीचं सहाय्य जे उपलब्ध वेळ आहे त्या व्यतिरिक्त आपण संपर्क करू नये. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6पर्यंत आपल्याला फोन करता येईल. 6च्या नंतर आपला फोन घेतला जाणार नाही. 10च्या अगोदरही आपण फोन करू नये, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. त्याचं भान राखून आपण त्यांच्याशी संपर्क साधावा. आपल्याला काही अडचण आली तर आपल्याला अडचणच येणार नाही, यासाठी आपण फार काळजीपूर्वक जर आपला फॉर्म भरला तर आपल्याला हेल्पलाईनची गरज पडत नाही, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी. तसेच सविस्तर माहितीकरिता आपलं संकेतस्थळ जे आहे mahatet.in हे आपण नियमितपणे काय करायचं आहे, वापरायचं आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच सर्व जे व्हिडिओज आहेत आपल्या TET संदर्भात आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.